नागपूर विद्यापीठाच्या पेटच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी आता गोंधळ उडाल्याचं समोर आलंय। केडीके महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानक वीज पुरवठा बंद पडल्याने परीक्षार्थींची मात्र तारांबळ झाली। वीज गेल्याने अर्धा तास परीक्षेमध्ये अडथळा निर्माण झालाय। प्रभारी संचालक डॉक्टर संजय कविश्वर यांनी अखेर विद्यार्थ्यांना अर्धा तास वेळ वाढवून दिला। पेटसाठी यावर्षी 4,000वर विद्यार्थ्यांनी अर्ज केले। यापैकी 3,700 उमेदवारांनी त्यांचे अर्ज विद्यापीठाकडे जमा केले। पेटच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, वीज पुरवठा बंद पडल्याने परीक्षार्थींची तारांबळ उडाल्याचा प्रकार समोर आलाय। पेटच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हा गोंधळ उडालेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच कारण ज्याप्रमाणे पीएचडीच्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी जे पीएचडी ज्यांना करायची असते त्यांच्यासाठी पेटची ही परीक्षा सुरुवातीला त्यांना उत्तीर्ण करावी लागते आणि याच पेटच्या परीक्षेसाठी शुक्रवारी परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती। नागपूर विद्यापीठाच्या तर्फे ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि त्या अंतर्गत केडीके महाविद्यालयामध्ये विजेचा खोळंबा झाला। सुमारे अर्धा तास वीज गेल्याने परीक्षेमध्ये खोळंबा निर्माण झाला, ज्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची वेळ वाढवून देण्याची मागणी केली। त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाने अर्धा तास पुढे ही परीक्षेची वेळ वाढवून दिलेली आहे। मात्र अशा प्रकारचा विजेचा लपंडाव आणि सध्या जे परीक्षेचं वातावरण सुरू आहे किंवा परीक्षा सर्व स्तरावर सुरू आहे, 10वीच्या असतील, 12वीच्या असतील किंवा विद्यापीठाच्या असतील, अशा प्रकारे विजेच्या लपंडावामुळे जर विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असेल तर याकडे वीज महावितरणने देखील लक्ष देण्याची गरज आहे की किमान परीक्षा जिथे सुरू असते त्या केंद्रावरची वीज पुरवठा सुरळीत व्हावा, याकडे महावितरणने देखील लक्ष देण्याची तेवढीच आवश्यकता आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।